नमस्कार मित्रांनो, तुमचं परत एकदा स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मागचा जो आपला व्हिडिओ होता, आपली जी नेक्सॉन आहे CNG वाली, तिचा आपण ॲव्हरेज टेस्ट केला होता आणि तो खूप चांगला त्याचा व्हिडिओला प्रतिसाद मिळाला आहे. सो आपण पुन्हा एकदा सेम तसाच व्हिडिओ घेऊन आलो आहे, पण आता आपण हायवे नाही, आपण जाणार म्हणजे मिक्स, एक तर सिटी ट्रॅफिक अँड देन त्याच्यानंतर आपण हायवे आणि मग त्याच्यानंतर हिली रोड. तर मग आपल्याला किती गाडी ॲव्हरेज देते त्या सगळ्या कंडिशनमध्ये, तर मग आपण ते बघूया कसं काय आहे. आणि मी तुम्हाला एक नवीन माळशेज घाटला जायचा रूट पण दाखवतो, जो की आपण समृद्धी महामार्गावरनं जाणार आहे. तो पहिल्यांदा आय गेस कोणीतरी असा व्हिडिओ बनवत असेल समृद्धी महामार्गावरनं माळशेजला जायचा. सो तुम्हाला तो मी पूर्ण रूट एक्सप्लेन करेल कसं तुम्हाला जायचं आहे. हा जो आहे आता कल्याण भिवंडीचा रोड आहे, सरळ भिवंडी आहे. आपल्याला आता राईड घ्यायचा आहे आणि इकडनं आपल्याला समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल. हा करिश्मा धाबा आहे. करिश्मा धाब्यापासून 600 मीटरवरती आपल्याला राईड घ्यायचा आहे. इकडे ते लिहिलं पण असतो एक ठिकाणी, छोटूसाच बोर्ड लावला आहे त्यांनी तिथे समृद्धी. तर मित्रांनो, आपण आता समृद्धीला लागणार. हा वाला जो राईड घ्यायचा आहे ग्लोब कॉम्प्लेक्सपासून, मी माझ्या आधीच्या सुद्धा व्हिडिओमध्ये दाखवलं होतं, याच्यात सुद्धा दाखवतो. ग्लोब कॉम्प्लेक्सपासून राईड घ्यायचा आणि आता आपण लागलो समृद्धी महामार्गाला. पुढे जाऊन टोल आपला लागेल, टोल आपला भरून मग आपण डायरेक्ट इकडनं मी तुम्हाला जाणार शहापूरपर्यंत. शहापूरला आपण एक्झिट घेणार. समृद्धी शहापूरला आपल्याला एक्झिट घ्यायचं, एवढं लक्षात घ्या. इथनं चालू झालं तर डायरेक्ट शहापूरला एक्झिट करायचं, एवढं लक्षात घ्या. अच्छा, तर मित्रांनो, आपला समृद्धी महामार्गाचा पहिला टोल. इकडे आपला एंट्री होता, पैसे इकडे कट नाही होणार आपले. आपलं जेव्हा आपण शहापूरला एक्झिट घेणार तेव्हा आपले पैसे कट होतात. आणि शहापूरचा पर्यंत जे आपले जे चार्जेस होतील ते 55 रुपीज होतात एक वन टाईमचे. जर तुमच्याकडे फास्टॅग असेल तर 55मध्ये तुमचं डन होऊन जाईल. मित्रांनो, आमचा शेरेगावचा टायगर बोलतो आम्ही याला. बघा इथे उभा आहे, दिसला का? मित्रांनो, राईट आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे, म्हणजे आपण इकडनं शहापूरसाठी आपला समृद्धी महामार्ग आपण एक्झिट केला. इथे आपला टोल कट होईल. देन मग आपण इकडनं तुम्हाला दाखवतो मी पुढचा रोड कसा आहे, इकडनं आपल्याला कसं जायचं आहे पुढे. स्ट्रेट असं आपण आलो, डायरेक्ट स्ट्रेट आपल्याला इकडे जायचं आहे आणि मग इकडनं आपण सरळ सरळ बाहेर पडायचं. स्ट्रेट, कुठे राईट नाही लेफ्ट नाही, इकडनं डायरेक्ट सरळ बाहेर पडूया आपण. स्ट्रेट बाहेर पडलो आपल्याला दसाईचा रोड लागेल, म्हणजे आपल्याला इकडनं थोडंसं असं ब्रिज चढून राईट मारायचा लगेच. चलो, तर मित्रांनो, आपल्याला आता इकडे राईट घ्यायचा आहे आणि मग आपण आपला इकडनं आपलं जो माळशेज घाटचा रोड आहे त्या रोडला आपण लागून जाऊ. थोडंसं जरा स्लो करूया, आजूबाजूला गाड्या बघून टाकूया. शेंडवे गाव आले. आता इथे एक चौक लागतो आपल्याला, इकडनं आपल्याला लेफ्ट घ्यायचं. पंढरीचा पाडा, इकडनं आपल्याला आता इकडनं सरळ, आता इकडनं काहीच नाही, लेफ्ट नाही राईट नाही. आता इकडनं आपल्याला सीधा माळशेज डायरेक्ट. तुम्ही आलात तर असा रस्ता भेटेल तुम्हाला, एकदम प्लेन रोड. थोडेफार असतात मध्ये मध्ये, पण ठीक आहे, तेवढं ऍडजस्ट करता येते. तर माळशेजच्या त्या रोडने आला तर ह्या रोडला कम्पेअर केलं तर खूप बेटर आहे. होत राहतं वर खाली बदलली. आणि इथे कसं थोडं जरा समोरची गाडी आली का आपल्याला जरा ऍडजस्ट करावं लागतं. थोडाफार सिंगल रोड सारखाच आहे हा बघायला गेलं तर, ठीक आहे, तेवढं आपण ऍडजस्ट करू शकतो. गाईज, आपण आता आलो माळशेज घाटच्या एकदम एंट्री पॉइंटला. इकडनं माळशेज घाट चालू, लेफ्ट मारला रस्ता आहे. हा रस्ता बघा, हा अख्खा असा रस्ता असणार पूर्ण तुम्हाला टोकावडा मुरबाडाच्या रोडने जर तुम्ही आलात तर. बघा पूर्ण, म्हणून आम्ही इथनं नवीन रोड शोधलाय. CNG अपडेट, एकच गाडी राहिली आता CNGची. बघूया किती जाते आता. टोटल 113 किलोमीटर आलं. किती किलोमीटर जाते बघूया. आता 170 किलोमीटरला जाऊन स्टॉप झालाय. 170.2. जो काल आपण भरलेला, आपण त्याचा आता ॲव्हरेज काढून मी तुम्हाला दाखवतो.